शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची घाई करू नये, घाई केल्यास दुबार पेरणीचं संकट, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. महाबीजबाबत सरकारनं घोषणा करूनही जिल्हा कृषी अधीक्षकांपर्यंत आदेश पोहोचलेच नाही, शेतकऱ्यांना सोसावा लागतोय भूर्दंड. वैजनाथ अर्बन बँक निवडणुकीत पंकजा मुंडेंचं पॅनल आघाडीवर तर धनंजय मुंडेंचं पॅनल पिछाडीवर. बुलडाण्यात महिलांचं तहसील कार्यालयात जाऊन दारूबंदीसाठी आंदोलन, दारूच्या बाटल्या घेऊन केला महिलांनी योग. शेतकरी आणि बैलाचा तूट नातं सांगणारा कर्नाटकचा बेंदूर सण कोल्हापूर जिल्ह्यातही उत्साहात साजरा, गावागावांमध्ये बैल जोड्यांच्या काढल्या भव्य मिरवणुका. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यामध्ये लोकसहभागातून ग्रामस्थांनी केले 72 बंधारे जिवंत, कमी पाण्यातही जगवल्या फळबागा. आणि राज्यांच्या धरणांमध्ये फक्त 9% पाणीसाठा शिल्लक, अनेक गावांना टँकरनं करण्यात येतोय पाणी पुरवठा. नमस्कार, मी सुवर्णा जोशी. आपण पाहणार आहोत गावाकडच्या बातम्या. मराठवाड्यामध्ये प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बीडच्या बैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळासाठी आज निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचं पॅनल सुरुवातीपासूनच आघाडीवर आहे. एकूण 17 जागांसाठी मतदान झालेलं आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली. पहिल्या फेरी अखेरीस पंकजा मुंडे यांच्या पॅनलमधील 17 उमेदवार आघाडीवर आहेत. खासदार प्रीतम मुंडे यांना सर्वाधिक 3111 मतं मिळाली आहेत. मतमोजणीच्या एकूण 6 फेऱ्या होणार आहेत. मतमोजणीच्या एकूण 6 फेऱ्या झाल्यानंतर काय झालं या सगळ्या संदर्भात आपण अर्थातच अपडेट घेत राहणार आहोत. आता आपण वळूया पुढच्या बातमीकडे. शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची घाई करू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. राज्यातील बहुतांश भागात मान्सूनचं आगमन झालं असलं तरी काही ठिकाणी खरीपाच्या पेरणीसाठी हा पुरेसा पाऊस नाही. तसंच हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही भागांमध्ये 26 जून नंतर चांगला पाऊस अपेक्षित आहे. पेरणीची घाई केल्यास दुबार पेरणीचं संकट उद्भवू शकतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची घाई करू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केलं आहे. राज्याच्या धरणांमध्ये फक्त 9% पाणीसाठा शिल्लक आहे. राज्याच्या जलाशयातील सगळ्या धरणांमध्ये गेल्या वर्षी याच सुमारास 17% पाणीसाठा शिल्लक होता. तर राज्यांमधल्या 4982 गावं आणि 7862 वाड्यांना सध्या टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय. त्यात मराठवाड्यातील 2935 गावं आणि 977 वाड्यांचा समावेश आहे. यामध्ये 3968 टँकर्सच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतोय. मागील वर्षाच्या सुमारास राज्यात 1999 एवढी टँकर्सची संख्या होती. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका हा फळबागांसाठी प्रसिद्ध आहे. कमी पाण्यात देखील इथल्या शेतकऱ्यांनी शेती आणि फळबागा जगवल्या आहेत, फुलवल्या आहेत. मात्र यंदाच्या भीषण दुष्काळामुळे इथल्या फळबागा आणि इतर पिकं जळून खाक झाली. अशा वेळी सरकारी निधीची वाट न पाहता ग्रामस्थांनी लोकसहभागातून गावातील 72 बंधारे जिवंत केले. यामध्ये पाणी अडवा आणि पाणी जिरवा अशी संकल्पना राबवली गेली. त्याला आता यश सुद्धा येताना पाहायला मिळत आहे. आपण पाहणार आहोत त्याविषयीचाच स्पेशल रिपोर्ट. खळद हे गाव काही वर्षांपूर्वी निसर्गानं बहरलेलं आणि शेतातील पिकांनी संपन्न असं गाव. मात्र गेल्या काही वर्षांपासून पडलेल्या दुष्काळामुळे गावचं रूप पालटलं. नजर फिरवावी तिकडे शेतात डोलणारी पिकं होती, मात्र आता ओसाड रान दिसतंय. गावात लहानाची मोठी झालेली तरुण मंडळी नोकरीसाठी शहराकडे गेली. मात्र जेव्हा गावाकडे यायची तेव्हा त्यांना गावची स्थिती पाहून त्यांचं मन सुन्न व्हायचं. खळद गावचे सुपुत्र आणि उद्योगपती आबा राजकर यांनी आख या संस्थेच्या माध्यमातून खळद गाव सुजलाम सुफलाम करण्याचा चंग बांधला. आम्ही आमच्या माध्यमातून खळद गावचे तरुण जे खळद गावचे NRIs आहेत, खळद गावात न राहता पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवडला राहणारे सर्वांना एकत्र करून पुण्यात एक आम्ही खळदकर आख नावाची एक संस्था आम्ही रजिस्टर केली. तिच्या माध्यमातून आम्ही 100 तरुण एकत्र आलो आणि त्या माध्यमातून या कल्पनेला आकार देत गेलो आणि या जलसंधारणाच्या कामामध्ये
मूळ पाणी अडवा पाणी जिरवा हा जो महात्मा फुले किंवा शिवाजी महाराजांचा जो संदेश होता, त्यांनी जी कामं केली त्याच धर्तीवर आम्ही काम करायला या दुष्काळी परिस्थितीमुळे सुरुवात केली। या संस्थेच्या कामाला तरुणांसोबत ग्रामस्थांनी साथ दिली आणि लोकनिधीतून गावात तब्बल 72 सिमेंटचे बंधारे बांधले। शिवाय अगोदर असलेल्या बंधाऱ्यांचं खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आलं। आता यामध्ये सुमारे 60 कोटी लिटर पाण्याची साठवणूक करणं शक्य झालंय। तसंच 10 इंचाच्या पाईपलाईनद्वारे गावाला पाणी वितरित करण्यात येणार आहे। जलसंवर्धनाच्या झालेल्या कामामुळे या गावची 3200 एकर शेती ओलिताखाली येणार आहे। जे 25 ते 30 वर्षापूर्वी भीषण दुष्काळाला सामोरं जायला लागत होतं, या योजनेच्या माध्यमातून किमान दुष्काळ पडणार नाही आणि कायमस्वरूपी पाण्याचं लाभ घेता येईल असं एक करा नदीवरून पाणी उपसाच्या माध्यमातून 2 योजना कार्यान्वित करण्यात आल्या। 2-3 वर्षापासून बाहेरच्या काही संस्था आम्हाला या ठिकाणी टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवतात। या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर असल्यामुळे शेतीला पाणी आणायचं कुठनं हा प्रश्न देखील त्या ठिकाणी मोठा आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये या गावामधनं पाण्याचा प्रश्न आहे, त्यामुळं बरीच लोक या ठिकाणी स्थलांतर करायला लागले। पुणे असेल, मुंबई असेल, काही ठिकाणी ती लोक आता परिस्थिती की या योजनेच्या माध्यमातून आम्ही जे काही पाण्याची रिक्वायरमेंट आहे ते आम्ही आता यावर्षी फुलफिल करतो आहे। ग्रामस्थांचा सहभाग, जिद्द आणि गावाला संपन्न करण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण गाव एकत्र आलं आणि त्यामुळे आज खळद गाव जलसंपन्न होण्याच्या वाटेवर आहे। आमच्या गावात अशी अडचण होती की प्रत्येक शेतकऱ्यालाच आता सध्या पाणी नाही। दुष्काळाचं खूप मोठं सावट आमच्या गावावरती पडलेलं आहे आणि त्याच्यासाठी आमची सगळी तरुण मुलं ही सगळी एकत्र येऊन कुठं बाहेर पडलेली असो किंवा आमच्या गावचा प्रत्येक एक शेतकरी त्यातली किमान फुलाची पाकळी आमच्या ह्या पाणी योजनेला त्यांनी सहभाग दिलेला आहे। फायदा आता हे पाईपलाईन पूर्ण झाल्यानंतर पाऊस पडल्याच्या नंतर त्याचा फायदा आम्हाला सगळं शेतकऱ्यांना होईल। सरकारची 1 पैशांची मदत न घेता खळद गावात झालेल्या जलसंवर्धनाच्या कामामुळे हे गाव इतर गावांसाठी रोल मॉडेल ठरलंय यात शंका नाही। तर हे गाव राज्यात पाणीदार गाव म्हणून नवीन ओळख निर्माण करेल हेही तितकंच खरं आहे। गोपाळ मोडघरे, IBN लोकमत, खळद। दुष्काळ आणि उशिरानं आलेला पाऊस यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे। मदत म्हणून शेतकऱ्यांना कमीत कमी रुपयामध्ये महाबीज बियाणं उपलब्ध करून देण्याचं सरकारनं जाहीर तर केलं, पण तसे आदेश अजून जिल्हा स्तरावर पोहोचलेले नाहीत। पण सरकार आणि जिल्हा वितरक यांच्यातल्या या गोंधळात शेतकऱ्याची मात्र फरफट होतीये। मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला महाबीजला की बियाण्यांची भाववाढ थांबवा आणि जुन्या भावातच बियाणं द्या। 60-70% लोकांनी बियाणं विकतही घेतलं आणि काही गावांमध्ये तर 50-60% लोकांच्या पेरण्या सुद्धा झालेल्या आहेत। आता बियाण्यांची भाववाढ मागे घेतल्यावर फायदा कोणाला झाला? आमच्याकडे शेतकऱ्यांबद्दलचा विचार जो आहे तो तकलादूपणे घेतला जातो। पाहू करू असं सांगितलं जातं। ही घोषणा सरकारनं 1 महिन्यांपूर्वी करायला हवी होती अशी टीका केली आहे शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंगिया यांनी। तर महाबीजनेही बियाणं जुन्या दराने देण्याची घोषणा केली आहे, पण जर कोणी ते देत नसेल तर त्याच्यावरही कारवाई करू असं पठडीतलं उत्तर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दिलंय। मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं की हे दर कमी होतील आणि त्याप्रमाणे ते दर कमी करण्यात आलेले आहेत महाबीजकडून। महाबीजने सुद्धा हे जाहीर केले की हे दर कमी झालेले आहेत, परंतु तरीसुद्धा काही जर शेतकऱ्यांच्या जर अशा तक्रारी असतील की आम्हाला या कमी दरात बियाणं मिळत नाही, तर जिथे जे दुकानदार बियाणे उपलब्ध नाहीत म्हणतात त्या ठिकाणी जर माझ्याकडं अशी कुठली तक्रार आली पर्टिक्युलर एखाद्या दुकानदाराची, तर आमचे जे निरीक्षक आहेत किंवा मी स्वतः आम्ही जाऊन त्याचा स्टॉक चेक करू। दरम्यान आम्हाला आदेश आलेले नसले तरीही आम्ही सवलतीच्या दरात बियाणं द्यायला तयार आहोत, मात्र जिल्हा वितरक आणि एजन्सीकडून आम्हाला माल पोहोचवला जात नसल्याची खंत बियाणं विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटची NSE कंपनी आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महाबीज आहे, ते दोन्ही कंपनीचं वाटप कमी आहे यावेळेस। नेमका जिल्हा स्तरापर्यंत आदेश का गेला नाही, तसंच पेरण्या अजून न केलेल्या शेतकऱ्यांना तरी महाबीज बियाणं सवलतीत मिळेल का, हाच खरा प्रश्न आहे। नरेंद्र मते, IBN लोकमत, वर्धा। एक छोटासा ब्रेक आपण बुलेटिनमध्ये घेणार आहोत आणि पुढच्या भागात पाहणार आहोत। बुलढाण्यामध्ये महिलांचं तहसील कार्यालयात जाऊन दारूबंदीसाठी आंदोलन, दारूच्या बाटल्या घेऊन केला महिलांनी योग।
आपण पाहताय गावाकडच्या बातम्या। गेल्या वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनामुळे योगासनं शिकणं आणि नियमित करण्याविषयी जागृती नागरिकांमध्ये येऊ लागलेली आहे। मात्र खेडेगावांमधल्या मुलांना लोकांना योग शिकता यावा यासाठी काही योग प्रशिक्षक खास मेहनत घेत आहेत। सध्या त्या महाराष्ट्रातील गावागावांमध्ये जाऊन मुलांना विनामूल्य योगासनांचं प्रशिक्षणही देत आहेत। आता हाताची बोटं एकत्र करायची, हात लांब करायचे, लांब करायचे, लांब करायचे, उंच हात करायचे। बघू कोण सगळ्यात उंच दिसतंय, अजून उंच, अजून उंच, अजून उंच। सुषमा चितळे गेली 20 वर्ष योगाचं प्रशिक्षण देतात। परदेशात पण त्या योगा शिकवण्यासाठी जातात। उजवा पाय कुठला, उजवा हात वर करा। यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिवस त्यांनी पुण्याच्या मावळ तालुक्यातील तिकोना पेठ या छोट्याशा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मुलांना योगा शिकवून साजरा केला। खाली बघा, पाय सरळ। आणि हे प्रशिक्षण सुद्धा अगदी हसत खेळत। मुळात उद्देश आहे की याचा प्रचार आणि प्रसार गावागावांमध्ये खेडोपाडी सगळीकडे व्हावा आणि त्याचा उपयोग आपल्या रोजच्या जीवनशैलीशी आपण कसं जोडू शकतो हा याच्या मागचा उद्देश आहे। खूप त्यांनी योगा शिकवला, आम्हाला खूप छान वाटलं। आम्ही पुढेही आमच्या मैत्रिणींना, आमच्या वडिलांना सांगू, आम्ही ही दररोज करूया। योगाचा प्रसार गावागावात व्हावा आणि त्याचा उपयोग आपल्याला रोजच्या जीवनशैलीशी कसा जोडता येऊ शकेल हा त्यामागचा उद्देश। अभ्यासाबरोबरच शारीरिक व्याधीपासून मुक्ती मिळवण्याचा योग हा एक मार्ग आहे। म्हणूनच आम्ही मुलांना याचं प्रशिक्षण देतो असं शाळेच्या मुख्याध्यापकांचं म्हणणं आहे। शहरामध्ये योगाची प्रशिक्षण केंद्र फार आहेत, खेडेगावात त्याचं प्रमाण अत्यल्प आहे आणि मॅडमनी ह्या आमच्या दऱ्याखोऱ्यामध्ये येऊन या मुलांना या एक प्रकारचं चांगल्या प्रकारचं ज्ञान दिलं। आधुनिकीकरणाच्या या युगात प्राचीन काळातील अस्सल भारतीय योगविद्येचा जगात प्रसार होतोय आणि आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्तानं त्याचं ब्रँडिंग हे होत आहे। गणेश काळे, IBN लोकमत, मावळ। आज आंतरराष्ट्रीय योग दिवस हा सगळीकडे साजरा होत असताना वाशिममध्ये श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग या शिबिराच्या माध्यमातून कोणत्याही जेलमध्ये शिक्षा भोगत असणाऱ्या कैद्यांना योगाचे धडे देण्यात आले। योगाच्या माध्यमातून कैद्यांच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यात मोठी मदत होते असंही या शिबिराच्या माध्यमातून पटवून देण्यात आलं। तर योग शिबिरामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या कैद्यांचा सन्मान सुद्धा यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यामध्ये आपण झोपून घेतला आणि एका बाजूला योग दिन साजरा होत होता देशभरामध्ये, दुसरीकडे बुलढाण्यामध्ये वेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा करण्यात आला। अनेक दिवसांपासून या जिल्ह्यात दारूबंदीची मागणी केली जात होती, त्याची अंमलबजावणी मात्र कधी झाली नाही। त्यामुळे आज बुलढाण्यामध्ये असंख्य महिलांनी दारूच्या बाटल्या घेऊन योग केला। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर इथल्या तहसील कार्यालयामध्ये आज या महिला दारूच्या बाटल्या घेऊन पोहोचल्या। हे सरकार दारूबंदी करत नाही तोपर्यंत आरोग्य हे निरोगी होणार नाही असे या महिलांनी ठामपणे सांगितलं। या महाराष्ट्रात दारूबंदी करा नाहीतर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा या महिलांनी दिला। पुन्हा एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, पहा फक्त IBN लोकमत। सततचा दुष्काळ, दुधाला भाव नाही, उसाला भाव नाही, यामुळे शेतकरी अडचणीत आलाय। आता शेतीला पूरक असा जोडधंदा सुरू करण्याशिवाय शेतकऱ्यासमोर पर्याय नाही। इंदापूर तालुक्यातील बाळासाहेब जाधव या शेतकऱ्यानं आणि त्यांच्या 2 मुलांनी आपल्या दुधाचा धंदा बंद करून शेळी पालनाचा व्यवसाय सुरू केला। बाळासाहेब जाधव यांनी त्यांच्या मालकीच्या उजनीच्या पाणलोट क्षेत्राच्या कडेला असणाऱ्या बागायती जमिनीतील ऊस शेती बंद केली आणि तिथं 5 एकरामध्ये शेळ्यांसाठी सुबाबुळीच्या झाडांची लागवड केली आहे। याच्यामुळे चारा सुद्धा त्यांना उपलब्ध होतो आणि या सगळ्याच्या माध्यमातून वर्षाकाठी 80 लाखांचा नफा सुद्धा त्यांना मिळणार आहे। आज कोल्हापुरामध्ये कर्नाटकी बेंदूर हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। बेंदूर सण म्हणजे बळीराजा आणि बैलाच्या अतूट प्रेमाचा सण। या सणानिमित्त गावागावांमध्ये बैलजोड्यांच्या भव्य मिरवणुका काढण्यात आल्या। याबाबत
या होत्या गावाकडच्या बातम्या. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. पहा फक्त IBN.